सकाळचं प्रसन्न वातावरण सर्वांनाच आवडतं नाही का। तर असंच सकाळ एकदम मस्त अशी सकाळ झालेली आणि आमचे हे दोघं जण वाघ आहेत ना, चंगू भंगू म्हणा, वाघ म्हणा, काही म्हणा, मी काही म्हणते यांना लाडानी। यांचं नाव आहे कॅटी आणि स्नोवी। तर सकाळ सकाळी सोडलं ना थोडा वेळ तर हे मस्त असे खेळतात। दुपारचं काय होते, अगदी मे महिना चालू आहे आणि कडक ऊन पडते दुपारी, एवढं कडक ऊन पडते की अक्षरशः वरून पत्र्याची गरम हवा येते, आजूबाजूची हवा सुद्धा गरम येते, झळया गरम येत आहेत आणि खाली जमीन पण तापलेली असते। मग कुठं बसतात दुपारचे, तर हे बसतात कुठं, पाण्याच्या माठाखाली, नाहीतर पाण्याच्या टाकीजवळ, नाहीतर झाडांच्या बुडामध्ये, नारळाची झाड आहेत ना माझ्या दरवाजामध्ये, तर त्यांच्या बुडात जाऊन बसतात। मग त्यांना असं खेळायला मनसोक्त भेटत नाही, म्हणून मग मी यांना सकाळ सकाळी सोडत असते। तर खूप छान खेळतात, पण एक नुसते खेळत नाहीत बरं का, हे दमवतात पण खूप आणि आपल्याला दमवणार आणि नंतर ते असे थोडे शांत बसणार, 10-15 मिनिटं थोडे दमले की शांत बसले ना की परत त्यांचा अजून नटखटपणा चालू होतो। तर तरी पण मी यांना सकाळ सकाळी सोडते, पण लक्ष द्यायला लागतं घरात। सकाळ सकाळी यांना मी, आमचे चौधरी साहेब असे 3 जण असतात म्हणून त्यांना थोडा वेळ सोडलेलं असतं मी रिकामं। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आहे आपला अक्षय तृतीयेच्या दिवशीचा आणि इकडे माझ्या पुरणपोळ्या चालू आहेत। तर स्वयंपाक सगळा झालेला आहे आणि नियमाप्रमाणे अक्षय तृतीयेचा स्वयंपाक हा 12 वाजेपर्यंतच व्हायला, 12 वाजायच्या आतमध्ये व्हायला लागतो। तर त्या नियमाप्रमाणे माझा स्वयंपाक लवकरच झालेला आहे, पण पुरणपोळ्या लाटायच्या मी मागे ठेवल्या होत्या, कारण मला सकाळचं टिफिन पण द्यायचा होता। चौधरी साहेब कामाला जाणार होते, त्यांना सुट्टी नव्हती। मग मी पुरण वाटायचं आणि लाटायचं मागे ठेवलं होतं आणि बाकीचं सगळं जेवण बनवून त्यांना डबा भरून द्यायचा होता ना मला, मग माझी तीच काही चालू होती। आणि कॅटी आणि स्नोवीनी असं दमवलं ना, मला जेवण बनवता बनवता उठून जायला लागायचं, शोधून त्यांना आणायला लागायचं। माझ्या शेरूची भीती नाही, पण आजूबाजूच्या कुत्र्यांची मला भीती वाटते की त्यांनी ताणलं तर काय, कुठं जाऊन बसतील, काय करतील, दातबीत लागला कुत्र्याचा तर, म्हणून ते थोडं सांभाळायला लागतं, म्हणून त्यांना मी कोंडून ठेवलं। आणि इकडे माझ्या पुरणपोळ्या चालू आहेत। तर बाकीचं सगळं स्वयंपाक झालेलं आहे आणि तुम्ही म्हणाल की पोळ्याचं तेवढ्या लाटलेल्या दाखवते आणि बाकीचं जेवणामध्ये काय बनवलंय, तर ते मी तुमच्याशी नंतर शेअर करेल। पण ते जरा पुरणपोळ्या बनवताना आज आठवलं की आपल्याला काहीतरी दाखवायचं। कुणीतरी मला मागे म्हणलं होतं की स्वयंपाकामध्ये उंडकीच दिसते, तर म्हटलं चला थोडी मजा करते बरं का तुमच्यासोबत, चला म्हटलं पुरणपोळ्या दाखवते आज तुम्हाला, की माझ्या पुरणपोळ्या सुद्धा छान असतात बरं का, मी छान पुरणपोळ्या बनवते। तर आज अक्षय तृतीयेचा सण आहे आणि पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक असतो आज। 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त पण आहे आणि सगळ्या म्हणजे पूर्ण वर्षातला हा आमच्याकडे म्हटलं जातं की शेवटचा सण असतो। हा सण झाला ना की जवळजवळ 3 महिन्यानंतर नागपंचमीचा सण येतो, त्यालाच पुरणपोळी बनते आमच्याकडे। मध्ये वटपौर्णिमा येते, पण वटपौर्णिमेला आमच्याकडे काय पोळ्या बनवत नाहीत बरं का, काही रस चपाती वगैरे करतील, जसं आपल्याला खीर चपाती जे आवडतं ते करतात, पण पुरणपोळी काय होत नाही। ही अक्षय तृतीयेच्या दिवशी लास्ट सण म्हटला जातो आमच्याकडं आणि त्याच्यानंतर सरळ नागपंचमीला म्हणजे श्रावण महिन्यातच ह्याच्यावर पोळ्या तयार होतात। तर आणि आमच्याकडे म्हणजे माझे सासू सासरे नसतील मला, तर मी आंबा खायचा नसतो। अक्षय तृतीयेच्या दिवशी जेव्हा त्यांना नैवेद्य दाखवेल तेव्हा तिथून पुढे आंबा खायला सुरुवात करायची असते। तर जरा लांबून तुम्हाला दिसतील का नाही दिसतील म्हणून जवळून पोळी दाखवली बरं का। तर छान बनवते बरं का मी पोळी, मला येतो बरं का स्वयंपाक चांगला करता, मस्करी करते बरं का, राग मानून घेऊ नका। तर पुरणपोळ्याचा स्वयंपाक माझा झालेला आहे, होत आलेला आहे, म्हणजे ऑलमोस्ट उरकलेलाच आहे आणि लवकरच करायला घेतला होता, कारण माझा गॅस संपलेला आहे आणि चुलीवर पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करायचा म्हणजे थोडं मेहनतीचं काम असं वाटतं मला तरी। ज्यांना रोज चुलीवर जेवण बनवायचं असतं त्यांना नाही काय वाटत, पण चुलीवरच्या जेवणाची एक वेगळीच टेस्ट असते। पण ते रोज रोज सकाळच्या डब्याची घाई असते, धारा काढायच्या वगैरे अशी बरीच कामं असतात, मग त्याच्यामध्ये मला होत नाही, म्हणून मी शक्यतो सकाळचं चुलीवरच्या स्वयंपाकाला लागतच नाही। पण गॅस संपलेला असेल तर मग मी चुलीवर करायला पण मागे पडत नाही बरं का। आणि पुरणपोळ्या सगळ्या लाटून झालेल्या आहेत आणि आता नैवेद्य राहिलेले आहेत। तर नैवेद्य आज काही देवांसाठी बनवायचे नसतात असं माझ्या कालिका जाऊबाईंनी मला सांगितलं, की सगळ्या देवांना वस्तीवरच्या दाखवत बसशील बघ निवद, तर ती काय सगळ्या देवांना दाखवायचे नसतात, फक्त आपले मेलेली जे व्यक्ती असतात ना घरातले मृत पावलेले, तर त्यांच्यासाठी नैवेद्य असतात आजचे। मग थोडेसेच नैवेद्य बनवायचे होते, तर मग मी म्हटलं ते सगळ्याच्या शेवटी बनवावेत, तर ते पुरण घालूनच बनवायला लागतात बरं का ते नैवेद्य सुद्धा। तर नैवेद्य सुद्धा छान फुगलेत बरं। हॅलो मंडळी, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी।
खूप दिवसांनी आपली भेट होती. खरं तर चपाती करपली तुमच्या नादात. डागली थोडीशी. चपाती केल्यात शेरूसाठी. आणि इकडं एका हाताने उचलायला जमेल काही. ओहो. तर या चपात्या केलेल्या आहेत शेरूसाठी. खाली पुरणपोळे आहेत. पोळे लाटायच्या झालेले आहेत बघा. हे नैवेद्य बनवलेले आहेत. आणि सकाळचे वाजलेले आहेत 11. चपात्या शेरूसाठी बनवलेले आहेत. आमच्यासाठी पुरणपोळ्या. आणि आज अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयेच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. मेलेल्या माणसांचा सण असतो हा. त्यांच्यासाठी आज नैवेद्य वगैरे. आणि शुभ मुहूर्तांपैकी 3.5 शुभ मुहूर्त असतात ना, त्या शुभ मुहूर्तांपैकी आजचा एक मुहूर्त. तर आज बरीच लोक सोन्याची वगैरे कशाची खरेदी करतात. चांगलं असतं त्या दिवशी खरेदी केलेली, आपल्या ऐपतीनुसार. आता आमची ऐपत नाही तर आम्ही नाही करत. तर आजचा जेवणाचा मेनू तुम्हाला दाखवते काय काय येते. आमरस, भात थोडासाच केलाय आणि थोडा डागला होता बरं का, नावं ठेवू नका. आणि इकडं आमटी, इकडं दूध गरम करून ठेवलेलं आहे. आणि पोळ्या चपात्या तर झालेल्या आहेत. सगळे इथंच मांडले चुलीच्या बाजूला. कुरड्या, पापड्या आणि या डब्यामध्ये भजी बनवलेत बरं का हो. एक मिनिट तुम्हाला दाखवतेच की खोलून. तर इकडे आहेत आपली ही भजी, डब्यामध्ये भरून ठेवलेत. आणि पुरणपोळीचा स्वयंपाक तर झालेला आहे आता. गुरांना वैरण वगैरे करून सावलीला बांधलेलीत गुरं. अण्णा गेलेत रानात. ट्रॅक्टर आलाय नांगरायसाठी. चुलीवरचा तवा उतरवला. नांगरायला ट्रॅक्टर आलाय. आणि काय झालं, कसं झालं, कुठं बिझी होती, काय वगैरे असलं काय मला वाटतं सांगत बसायला नको. कारण तुम्हाला तर माहिती आहे आपण शेतकरी, आपल्या मागं 50 कामं असतात. मग काय तेच ते रडगाणं गायचं. म्हणून मी म्हटलं थोडं ब्लॉगिंगकडे थोडं दुर्लक्ष केलंय. कामं असतात शेतातली वगैरे. मग होतं दुर्लक्ष. सगळीच कामं मॅनेज होत नाहीत. चुलीचं जाळ पहिला विझवून टाकते. कधीतरी मी असं पुरणपोळीचं निवांत स्वयंपाक असेल ना, त्या टायमाला मी तुमच्याशी शेअर करेल सगळा स्वयंपाक बरं का. पण मला किती जमतात ते दाखवण्यासाठी मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि हो, तुम्हाला माझं हे सुंदर किचन बनवलेलं मला तुम्हाला दाखवायचं राहिले. आता थोडं असता व्यस्त आहे बरं का, पण तरी सुद्धा दाखवते. हे मी माझ्या हाताने बनवले बरं का हो. इकडे पाण्याचा मटका ठेवलेला आहे. इकडे शिळी चपाती काढून ठेवलेली. हा पत्रा पहिला तर तुम्हाला माहीतच होता. ही मी बांधणी बनवली आहे इथं. हे सगळं मी माझ्या हातानेच बांधकाम केले बरं का. ही तेलाची किटली अडकवण्यासाठी. इकडं धूर जाण्यासाठी थोडीशी खिडकी बनवली. इकडे चूल मांडली. इथं मला मातीची चूल मांडायची. आणि इथं आपला हा पुरणपोळीचा स्वयंपाक झालेला आहे. तर आता सध्याला तरी मी एक रानातून चक्कर मारून येते. कारण अण्णांना नैवेद्य दाखवायला पाठवायचे खाली. आणि ट्रॅक्टर असल्यामुळे अण्णांना यायला जमणार नाही पटकन खाली. ट्रॅक्टर चालू आहे ना शेतामध्ये, नांगरटीला आलेला. मग मला वाटतंय मी जावं शेतामध्ये. आणि मी अण्णांच्या वडिलांना नैवेद्य दाखवतात. आणि मला माझ्या सासूबाईला आणि दिरांना नैवेद्य दाखवायला जायला लागतं. नंतर मग जेवायला येतील ना. आता 11 वाजले तर अजून आहे बराच वेळ त्यांना जेवायला यायला. तर बघूया आपण. तर चला भेटू नंतर. ते खत कोण टाकलंय? खत आम्हीच टाकलेलं आहे गेल्या वर्षी. ती विकलेलं तवा. आता आताची टायली कोणी रेसिली अलीकडे कोपऱ्यात ना, मग आम्हीच टाकली की. आता ती येस काटायचं का? जाऊन द्या घोलमाडा तसंच. पाणी घेतलं का? येते मी. तुम्ही नानाला दाखवून या. समजेल ना कुणाला? फक्त नानाला निवड दाखवायचा आहे ना. देवीला नसतो ना. देवीला नसतो म्हणली अर्चना काल. देवांना निवड नसतो म्हणली. ती एक नानाला घेऊन जावा. मग मी बाकीचं निवड दाखवून येते. म्हातारीला, दाजीला, एखादा गाईला हिरेट टाकावं लागेल एखादा. मग मी दाखवून येते. तुम्ही फक्त नानाला दाखवून या की निवड एक. पुन्हा मग मोनू आलं तर मग ती जेवाय बसा तुम्ही. मी जाईन निवड दाखवायला त्यांना. ही बाई आले आमच्या जेवायला.
ही बाया असतात त्यांच्या घरी, म्हणजे आमच्या आप्पांच्या घरी, आणि जावई असतात आमच्या घरी. बापले दोघं जर आमच्याकडे जेवतात. म्हणजे आमचे पित्र आहेत ती, पित्रांचा मान आहे त्यांना आज. तर चला एकदा ही गायांना वैरण करून घेते आता. म्हणजे दुपार 4 वाजेपर्यंत बिनगोर झालं त्यांचं. जेवणाचं इकडं घेऊन मांडलंय सगळं. काय सगळं पसाराच दिसतोय, कुठलं आवराव काही समजतच नाही. आता जेवण झाल्याशिवाय उचलता येणार नाही. फक्त तेल झाकून ठेवते आतमध्ये नेऊन. पोळ्या झाकून ठेवायला लागतील, नाहीतर कडक होतील कडनी. किनारी कडक झाल्यावर खाऊ वाटत नाहीत ना. एकटीने करायचं म्हणलं की थोडा असाच राडा होतो, गोंधळ होतो. तर चला पहिलं वैरण करून घेऊया. टायमिंग दाखवते बरं का तुम्हाला. 11:15 वाजलेत. अण्णा गेले नैवेद्य दाखवायला. मी जाणार होती वर रानामध्ये. मी आवरायला घेतलं सगळं. म्हणलं पटापट घरात आवरून ठेवते सामान सगळं. कारण जेवण वट्यावर ठेवून जायचं म्हटलं तर कुत्र्याचं तोंड लावायची भीती असते. शेरू तसं तोंड नाही लावत, पण मुकं जनावर आहे काय सांगावं. म्हणून मी मांडायला लागली होती. तिथून चुलीजवळचं उचललं, इकडं मांडलं वट्यावर आणि नैवेद्य वगैरे भरले. तोपर्यंत अण्णा आले. म्हणलं बरं झालं, चला माझं हेलपटा वाचला रानात जायचा. अजून काही जेवायला आले नाहीत जावई बापू आमचे. तर हे फक्त झाकून ठेवते जागेवर. ह्या जागेवर असं सगळं सामान झाकून ठेवते आणि गायांना वैरण करून घेते. मी विचारच करत होती आता गायांना वैरण करायला जावं, पण नेमकं तेवढ्यात जावई बापू आले. मग आता म्हटलं त्यांना बसवून कुठं वैरण करायला जावं, म्हणून मग थोडा वेळ बसली गप्पा मारत त्यांच्यासोबत. आणि नंतर ह्या दोघांना जेवायला वाढून वैरण करून घेतली. तर बघा ना किती रखरखते ऊन, एकदम कडक कडक ऊन झाले. सकाळचे अजून 12 वाजले. 12 म्हणजे वाजायला काही 5-10 मिनिटच कमी असतील. तर केवढं कडक ऊन दिसतंय. दिवसभर एवढं कडक ऊन असतंय ना. आणि ह्या उन्हाने आणि ह्या गरमीने ना एकदम थकल्यासारखं होतंय. सगळेच कासावीस होत आहेत एकदम ह्या उन्हाला. म्हणजे काय म्हणतात ते, एनर्जीच जाते या उन्हाने पूर्ण. कुत्रा, मांजर, गाया सगळ्यांना सावली पाहिजे. ससे, कोंबड्या सगळे आधी सावली शोधत असतात. 10-11 वाजतात करायचं, पहिलं सगळ्यांना सावली पाहिजे. आणि खरं सावलीत राहिलं पण पाहिजे बरं का. एवढ्या उन्हात नाही फिरलं पाहिजे. पण आमच्या इथले बायका आहेत ना, अशा एवढ्या कडक उन्हांमध्ये पण शेतांमध्ये कामं करतात. कशा करत असतील रामजानं बाबा. कमाल आहे त्यांची की त्या शेतात कामं करतात. तसं तर मी पण करते, पण इतक्या उन्हामध्ये मला नाही दम निघत बरं का उन्हामध्ये एवढ्या. तर मी सकाळ संध्याकाळ जाऊनच माझी कामं करून घेते रानातली. काय माझ्याकडं थोडीच कामं असतील, पण बाया मजुरीने जात आहेत त्या कशा करत असतील. कधी कधी विचारच पडतो मला की कशा एवढी कामं करत असतील, काय म्हणजे कशाच्या बनल्या त्या ह्या, की कशा एवढ्या कडक असतील काय माहिती. एवढं ऊन पण एवढं सहन करतायत. नेहमी कोणताही ऋतू असू दे त्या शेतात कायम असतात कामासाठी. आपल्याला एवढं होत नाही बाबा आपल्याच्याने. तर मंडळी पाहुणे गेलेले जेवून आता मी जेवायला बसली आहे बरं का. अजून स्टार्ट नाही केलं. एक भजी उचलून खाल्लाय तेवढा. इथं मस्तपैकी रस घेतलाय. रस आणि पुरणपोळी खाणार आहे मी. चपात्या पण आहेत बरं का, पण मला पोळीच खायची. रस आणि पोळी आवडते मला पोळी कशात पण आवडते. मी कशी पण खाऊ शकते पोळी. कोरडी खाते, चहात खाते, दुधासोबत, रसासोबत, कशासोबत पण खाते. आणि अण्णांनी माझं काम हलकं केलेलं आहे. सगळीकडेच मळ्यात नैवेद्य दाखवून आलेत. तर बरं झालं. भूक लागली, भरपूर भूक लागली. आता किती वाजले घड्याळ दिसतंय का इथून? घड्याळ मला दिसतंय पण तुम्हाला दिसत नाही. 12-20 झालेले. तर चला मस्तपैकी जेवण करून घेते आता. या रस चपाती खायला. रस पोळी, पुरणपोळी आणि रस. सीझनचा पहिल्यांदा रस बनवलाय. ह्या सीझनला आम्ही पहिल्यांदा रस बनवलाय. चौधरी साहेब सकाळी रस खाऊन गेले. जेवत नव्हते, जबरदस्तीने त्यांना म्हणलं जेवून जावा. मग ते नाही जेवले की मला दिवसभर असं त्यांनी चपाती भाजी घेऊन जायचं आणि आपण चांगलं करून खायचं. मागं माझं मन होत नाही, म्हणून त्यांना ओरडून खायला लावलं होतं मी सकाळी रस चपाती. आणि ते जाताना पोळ्या नव्हत्या झाल्या, पण आमटी भात गुळवणी सगळं झालं होतं. फक्त पुरण वाटायचं आणि लाटायचं राहिलं होतं. मग त्यांना चपाती आणि रस दिलं आणि आमटी चपाती घेऊन गेले डब्याला. तर या जेवायला. तोंडात पाणी सुटले, आता कंट्रोल होत नाही. पुरणपोळ्या एवढे जास्त झाले तर आता पोटात 1.5 खाल्लीवर का, नाही तर मज्जान लय खाल्ल्या. पण आहे ना पोट गच्च झाले. सकाळपासून उपाशी होते ना, ते आता
एकाएकी जेवल्यावर पोट गच्च झाले. पण आता ह्या आमच्या चित्रांना सोडावं लागेल की. सकाळी सोडलेलं परत कोंडलंय. लय पळत होते इकडं तिकडं, मग कोंडून टाकलं यांना. काय पाहिजे बाबू, काय पाहिजे? कसं नाश केलाय चपात्यांचं बघितलं का? बिस्किट खाल्लं नाही, पळाली सावलीला दोघ जण. काय करते, नारळाच्या बुडात जाऊन बसतात दोघ जण. गरम झळे लागतात ना सगळीकडं. कडक ऊन आहे बाबा, एकदम बेकार ऊन आहे. चला आता रे सुस्ती आली. हे बघा हे बघा हे बघा सपळते घरात. दरवाजा उघडाच ठेवते म्हणजे त्यांना कुठं खेळायचं तिकडे खेळतील, घरात खेळतील, नाहीतर झाडाखाली जाऊन बसतील. ही खाट पोळतोय म्हणून पदर घेतलाय अंगावर. हे खाटाच्या पट्ट्या पण गरम लागतात, आधी खालची गरम लागते. तर चला भेटू नंतर. थोडा वेळ आराम करीन म्हणलं, पण आरामाला काही वेळ भेटत नाही बघा. आणि पडली, थोडा वेळ विचार केला चला आज थोडंसं रिलॅक्स होते. रिलॅक्स होता येत नाही, घरच्या माणसांना ना भरपूर कामं असतात घरात, अनएंडेड काम असतं. कितीही कामं केली तरी कामं काही दिसत नाही आणि संपत काही नाहीत कधीच ती कामं. पण त्यातूनही मी वेळ काढून आज मी विचार केला, जरा पोळी खाल्ल्यावर डचकल्यासारखं झाले, पाणी पाणी होते, आपण थोडा वेळ पडावं. म्हणून मी थोडा वेळ पडून राहिली. तर एक सासू आली हरभरे भरडायसाठी जात्यावर, एक सासू आली ब्लाऊज शिवलाय का म्हणून विचारायला, एक जाऊबाई आली कैची नेण्यासाठी, एक सासरे आले मोबाईल नंबर मागण्यासाठी. हे कसले आराम करून देतात. मग मी उठली सरळ रागाने नाही म्हणजे माझ्याच झोपीचा राग करून मी उठले आणि म्हटलं असं अंग जड करून घेण्यापेक्षा आपलं माझं काम आहे पेंडिंग ते तरी करावं. तर हे हरभरे मी भिजवलेले होते ह्याची डाळ बनवण्यासाठी, तर ते किचण्या काढल्या त्यातल्या घोळून. तर मंडळी हातपाय तोंड धुवून आली आता. गाया इकडं बांधलेत आणून. आणि टाइम बघायचं का किती झालंय, 6:30 वाजलेत. तरी बघा बाहेर किती उजेड आहे अजून. तर आता काय करते, एक फेरी मारूया रानातून. कडे लावलेत फक्त घरांना, आणि रानातून एक फेरी मारून येऊया. कारण आज सकाळी नांगरायला ट्रॅक्टर आला होता. मी आरशात बघते बरं का. ट्रॅक्टर आलेला सकाळी नांगरायला. एक राऊंड मारून येते आणि एक मोठं लाकूड आहे तिथंच रानात ठेवलेलं, ते लाकूड पण घेऊन येते म्हणजे सकाळी चुलीत घालायला. आता चुलीतली राख गरम लागली म्हणून थोडा असा भुगा टाकून ठेवला ह्याच्यात, पेटला तर पेटला. तसं तर संध्याकाळी जेवण नाही बनवायचंय मला, पण जेवण जे आहे ते गरम केलं पाहिजे ना संध्याकाळी, चहा पाणी होणार. आणि गायांना आता वैरण नाही टाकत. काय 6:30 वाजलेत. मी शेतातून राऊंड मारून येस तर नेमकं काय म्हणतात ते पेंड खुराक ठेवायचं टायमिंग होऊन ते पडली असते काढून. चिंकी ओरडायला लागल्या. अरे हे दोघं तिकडे खेळत आहेत. तसं तर कुठं जात नाहीत बरं का, तरी पण असू दे, येते शेतातून जाऊन मी. हा निघाला बघा वाघ आमचा. सूर्य बघायचा का कुठं गेलाय, मावळायला गेलाय आता सूर्य. लाल झालाय एकदम. काय होतंय हा, किती छान दिसतंय. गाडी घेऊन यावं म्हणलं होतं, पण गाडी घेऊन नाही आली. म्हणलं चला सरपण बिरपण काय आणता येत नाही गाडी घेऊन आल्यावर, म्हणून मग चालतच आली. तसं तर ह्या 2-3 दिवसात गाडीच नाही चालवली. चप्पल एकदम मऊ झाली, घसरती इथून. का बसलं
काय तू खटी सांभाळायची बरोबर गाभण नाही आणलीच नाही कुठे गावाला चालली नाही तुला घरी बांधली होती लागत नाही बोकडं लागते की वासाने म्हणलं नाही लागत आठवडाभर रोज आणावं लागेल ती कशाच्या गोण्या भरल्यात त्यांच्या बुसकाट आणलं उराला बुसकाट लागत आमचं तर बुसकाट नांगरून टाकलं आज नांगरली कसं मग होतं नाही धरून ठेवलं होते केस काढला नाही काय नाही खात जागे कुठलं तर हात सगळा ढेगार कसं जागेवरच या तर ते कशाला मला जण कुणाचा खाते कोणा गड्या मला काय करावा मी सांगितलं होतं घरनं आमचा आपलाच आहे म्हणून नाही नाही दिवस बुडला सगळा गप्पा मारत बसले की तसंच मारत बसते माणूस गप्पा आज सगळा दिवस गप्पांमध्येच गेलाय हे बघा केवढी मोठी मोठी लाकडं आहेत बांधावर ही लाकडं फोडायला माणूस मिळाला नाही मला काय करायचं सरपण कुठं पण आहे कुठं पण राहणार सरपण आहे पण त्या दिवशी मी या दगडावरून घसरून पडली कसा तिरका दगड आहे बघितलं का असा या दगडावरून घसरून पडली मी अशी खाली इथं कोलांटे खात खातच गेलते शेंगा खायला बोलवते ती मॅडम तिकडं पण आता पहिली वरती जाऊन येते नांगरटीच्या रानामध्ये शेरू कसं मागं मागं फिरतंय बघितलं का केवढं मोठं वारुळ आहे तिथं हे बघा अजून एक आहे पुढं तिथली हासपळ काढून टाकली हा लिंबू होता इथं मोठा या शेतामध्ये तो पण काढून टाकलाय झाडं बरीच काढलेली अडचण झाली होती आमच्या शेतामध्ये स्वप्नीलने इथली बोर तोडली तिथली बोर राहिली आता बघा केवढं मोठं वारुळ आहे कसलं मोठे वारुळ जमिनीपासून केवढे कमरे इतकं वारुळ आहे ते मोबाईलमध्ये छोटं दिसतंय हा कसा गप्पा ऐकतोय माघारी फिरून मी थांबले की थांबतोय माझ्यासोबत शेतात आलं ना की शेतातली कामं दिसतात घरी बसलं ना की घरची कामं दिसतात म्हणजे कुठं कुठं लक्ष देऊ तेच समजना झाले हे आज रान नांगरले कसं फरक दिसतंय नांगरल्यावर काळभंगार रान दिसायला लागले हा तुरीच्या 2-3 गोण्या भरून ठेवल्या होत्या कुठं गेल्या काय माहिती ढेकळांमधनं चालायला येत नाही ढेकळांमधनं चालायला उरकत नाही मोठे मोठे ढेकळ निघलेतले खोल नांगूर लागलाय मस्त पडायची मी तोंडावर बाई गोण्यांचं काय केले काय माहिती काय करावं असल्या मुंडक्या कामांना आमच्या बुसकाट भरलं नाही अजून गोण्या होत्या तुरीच्या तेव्हा का ढकलून लावल्या खाली मात्र्याच्या भरलेल्या बुजून गेल्या आता तुरीच तुरी उगवतील पडली हे बघा गोण्या लावल्या नांगरटीत बुजवून थोडं कडवळ टाकले गुरांसाठी 10 सार आहेत ते पण दाट पातळ उगवले कोणतं काम करायला गेले आणि ते व्यवस्थित झाले असं होतच नाही बघा इथं किती पातळ उगवले एकतर पाणी नाही विहिरीत आणि ह्या मोकळ्या रानाला पाणी देत बसा अशी काम आहेत आमची ट्रॅक्टरवाल्याला जरा फोन करते आणि विचारते एक तुकडं नांगरले किती वेळ ट्रॅक्टर चालला विचारायला लागेल ना अण्णांच्या मामाचाच मुलगा आहे ट्रॅक्टरवाला आहे तो त्यांना फोन करून विचारते किती वेळ ट्रॅक्टर चालला ते मी तर आलीच नाही आज सण होता स्वयंपाकाचा राडा आणि मी कालच बोललेली त्यांना की तुम्ही दुपारी येत नसता तुम्ही उद्याच घालवत असता उद्या सण आहे मला काही यायला होणार नाही तर बोलले काल नाही आज येणार आहे मी ही लाकूड घेऊन जायचंय घरी
आराम करायचं म्हटलं तरी आराम भेटत नाही, अशी कामं करायला लागतात. ह्याचे तुकडे करायचे आता ह्या लाकडाचे. ह्या लाकडासाठीच मी दावं पण आणले आणि म्हणलं जाताना लाकूड घेऊन जायला येईल चुलीत घालायला. खास त्याच्यासाठीच आली होती आणि म्हणलं आज ट्रॅक्टर पण होता रानात, चला एक चक्कर मारून यावी. तर इकडं आमची विहीर आहे बरं का. ही इकडं ह्या बाजूला इकडं विहीर आहे इकडं. आणि इकडं चारी आहे छोटीशी, ती पाईप आणलेलं आहे खालच्या विहिरीवरचा हिथं आणलेलं आहे, पाणी आणून सोडलेलं आहे इकडं. तर खूपच सुंदर वाटते, मस्त वाटते एकदम. सेल्फी काढायला वाटतात मग सेल्फीच माझ्या चांगल्या निघत नाहीत, म्हणून मी सेल्फी काढायच्या भानगडीत पडत नाही. शेरू कसा बसलाय, जोपर्यंत मी शेतात हलत नाही तोपर्यंत तो पण हलणार नाही. खांद्यावरच सरपण घेतलं, केस अडकले माझे. आंबेडा गुतला सरपणात. मी तुंबईला काय आणलंच नाही, मला नव्हतं माहिती एवढं इतकं मोठं असं बुडका निघल तिथं. आणि एकच मोठं लाकूड होतं आणि त्याचा एवढा मोठा बुडका होता. ते काय म्हणतात ते, मला तोडायला येईना ना, कुऱ्हाड पण नव्हती सोबत. त्याच्यावर दगड घालून बारीक तुकडे केले तरी एवढे लांब लांब तुकडे झालेत. पुढं पण असे आणि पाठीमागे एवढे लांब तुकडे झालेत. काय बारीक भुगा होता झालेला, बारीक भुगा सोडला तिथं. बांधता येत नव्हतं दाव्यामध्ये, मग जेवढं बांधता येते तेवढं घेतलं आली. तर चालली घरी, अंधार पडायला लागलं. बघा डोक्यावर घेतलं पटपट चालता येतं, हात रिकामी राहतात ना, मग फास्ट चालता येतं. आणि खांद्यावर घेतले ती एक हात मोबाईलला अडकलाय आणि एक हात सरपणाला अडकलाय, त्याच्यामुळे चालायला उरकत नाही. शेंगा खायला बोलवलं होतं शेजारणीने आमच्या, गेली घरी. मी तुरीच्या रानातून जाऊन येईपर्यंत